आणि प्रतीक म्हणजे नक्कीच बाजारपूर मधील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. विनस्फोट गावठाणकडून जरीमरी संघ आपली वैभव पाटील बॅट्समन असेल, दुसरा फलंदाज असेल बाळा असेल वीरेंद्र, आणि जयेंद्र कडू, आणि गोलंदाजीसाठी विवेक हातनोलकर गोलंदाजी करणारा. अगदीच आजच्या दिवशी UPLच्या मंचावरती दिग्गज समालोचकांचं शुभ आगमन आहे. सकाळच्या सत्रातच आपण पाहिलं हितेश म्हात्रे जसकार, विपुल पाटील गावठाण, सूरज पाटील भोम, आणि आत्ता ज्यांची उपस्थिती आहे प्रत्येकाला प्रतीक्षा होती की उरणमधील कैक समालोचक उरण प्रीमियर लीग या क्रिकेट प्रती असणारं प्रेम आत्मीयता मनात ठेवून सदिच्छा भेट देईल. आणि अगदीच उरण समालोचक असोसिएशनचे माजी अध्यक्ष, एक ज्येष्ठ समालोचक आदरणीय आत्माराम म्हात्रे आप्पा जासई यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. प्रथमतः सन्माननीय आत्माराम म्हात्रे यांचं मनपूर्वक शब्दसुमनानं सहर्ष स्वागत केलं जातो आहे. JNPTच्या अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारे आणि क्रिकेटचं आणि त्याचबरोबर कैक कार्यक्रमांचं उत्तम निवेदन सूत्रसंचालन ज्यांच्या अमोघ वाणीतून कैक उरणकरांनी ऐकलं ते सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक आणि एक ज्येष्ठ समालोचक आदरणीय आत्माराम म्हात्रे सर यांचं प्रथमतः शब्दसुमनानं सहर्ष स्वागत. आनंदाची डोहे आनंद तरंग. आज आम्हाला खूप सारा आनंद झालाय कारण की आमचे स्वतः गुरुवर्य आत्मारामजी म्हात्रे आप्पा या वेळेला नक्कीच मंचकावरती आलेत आणि नक्कीच ज्यांचा कृपाशीर्वाद आमच्या नेहमी पाठीशी असतो आणि त्यामुळेच आम्ही उत्तरोत्तर प्रगती करतोय आणि त्यांचे गोड शब्द आम्ही या प्रेक्षकांप्रती पोहोचवतोय. त्यामुळे नक्कीच आप्पांचं अगदी हृदयाच्या अंतकरणापासून मी या व्यासपीठावरती स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम. आणि घेऊन चलतोय या सुपर ओव्हरकडे. अगदी जबरदस्त मॅच आपल्या भेटीसाठी येणार कारण की सुपर ओव्हर आहे, एका षटकाची ही मॅच आहे. सलामीला आपण पाहतोय जयेंद्र कडू आणि वैभव पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये आली आणि त्यांना रोखण्यासाठी या वेळेला नक्कीच अगदी रायगडमधील अगदी दिग्गज खेळाडू मिस्टर JPL विश्वजित ठाकूर नक्कीच आपण पाहतोय की ज्याचे फॅन फॉलोअर आपण पाहिले रायगडमध्ये, तर अगदी खूप मैदानामध्ये फक्त त्याचा खेळ पाहण्यासाठी अलोट गर्दी पाहायला मिळते. दरम्यान गावठाण संघ जर विजयी झाला तर विनोद राम पाटील यांच्याकडून गावठाण संघासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे अशी घोषणा त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे. मॅच ऑन होतीये, गेम ऑन होतीये, प्रारंभ आणि या सुपर ओव्हरचा करूया शुभारंभ. हिरवा कंदील आमच्यापर्यंत पोहोचलाय पंचांचा. पहिला चेंडू जोरदार मारलाय समोरच्या बाजूने चेंडू, मात्र त्या ठिकाणी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते लांगॉन क्षेत्रामध्ये. त्यामुळे एकच धाव पाहायला मिळते कारण की समोरचा गोलंदाज कोण आहे ते पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार नाही आहे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर हे तत्व तुम्हाला अंगीकारावं लागणार आहे. तुम्हाला फक्त चेंडूकडे पाहून चेंडूला दिशा द्यायची आहे कारण की एकच षटकाचा खेळ आहे, कारण की पॉवर प्ले नसणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या अंगातील जोर तुम्हाला दाखवावा लागेल. यावेळेला फटका केलाय मिड विकेट रिजन मध्ये, झेल उडाला, झेल खाली आणि कॅच उठा मानो सपना तुटा. जयेंद्र कडूचा सुटलेला झेल आणि तदनंतर त्याने काढलेल्या 2 धावा. त्यामुळे धाव संख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती तब्बल 3च्या घरामध्ये. अगदी सामना रफ फाईट होणारा. थोडासा नाराज झाला कारण की हा कॅच नाही, जवळपास मॅच सुटला की काय, कारण की जयेंद्र कडूला जीवनदान मिळालाय. 2 चेंडूंचा खेळ संपला. धाव संख्या 3 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. कारण की नक्कीच आपल्या तारुणातील जोश, आपल्या मनगडातील ताकद अंगात मनगडात आणावी लागेल. नक्कीच दे धक्का आणि घे छक्का असे फटके इथं मारा. या वेळेला फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. अगदी गलीतून हा चेंडू काढलाय, चेंडू जातोय सीमा रेखेच्या बाहेर. चौकार. नक्कीच अगदी लेटकट पद्धतीचा फटका, ऑप्टमच्या खूपसा बाहेर चेंडू होता, त्याला योग्य दिशा दिली.
यावेळेचा चेंडू अतिशय वेगानं, परंतु या वेळेला पंचांचा पंजा आमच्यापर्यंत येणार. आंतरराष्ट्रीय नियमातील 23वा नियम 22 किंवा लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा कशा याला महत्वाने धावा येणं याला माहिती आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8च्या घरामध्ये. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला जबरदस्त फल्लू स्कूप केला. चेंडू जाईल 1 बाउन्स ओर द रोप चौकार. नक्कीच ज्या फटक्याचा आविष्कार आपण पाहिलं डगलेस मरेरेलने केला होता, तदनंतर आपण पाहिला तिरकरत्ने दिलशानने हा फटका पुढे आणला होता. तो फटका नक्कीच वैभव पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान हा अवंतर चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 12च्या गतीने नक्कीच पुढे सरकली. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. 9 चेंडू आहे का चेक करायचा आहे तिसरे पंच. नक्कीच पंचांनी घोषणा केली हा चेंडू वाईड असेल, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 13 धावा ऑन बोर्ड. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया शेवट गोड करतोय की काय वैभव पाटील आपल्या संघासाठी. की या वेळेला हा देखील चेंडू पल्लूस्कूप मारायचा होता. चेंडू नीटसा बॅटवरती आला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका संभवू शकतोय आणि इथं मात्र धोका संभवला, परंतु एक धाव जरूर जोडली जाईल. 14 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी विनोस्फोट गावठाण संघाला कराव्या लागतील तब्बल 15 धावा. थोडासा वेळ जाऊया डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे मास्टर. याचबरोबर आमचे मित्र उरण समालोचक असोसिएशनचे मेंबर्स तथा उत्कृष्ट स्कोरर सुनीलजी पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना दिसतोय. प्रथमतः त्यांचंही उरण प्रीमियर लीगच्या संयोजकांच्या वतीनं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत केलं जातो आहे. नक्कीच अगदी कडक मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. पॉवर आपण पाहतोय दाखवावी लागणार आहे, कारण की 15 धावा काढायच्या आहेत विनोस्फोट गावठाण संघाला. आणि त्या 15 धावा काढण्यासाठी पाहूया सलामीची जोडी, कारण की 3 फलंदाजाची निवड केली आहे. प्रतीक ठाकूर, प्रयास पाटील आणि सुनील टकले अशी 3 खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत जरूर पोचली आहेत. 15 धावा काढायच्या आहेत. अगदी हा सामना कोण जिंकणार कोण हारणार हा प्रश्न जरूर निर्माण झाला. सुपर ओव्हर जर टाय झाली तर मात्र बॉल आउट केला जाईल. बॉल आउट टाय झाला तर ज्या संघाने जास्त चौकार मारलेत त्यांना विजयी घोषित केला जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. नक्कीच ऑन बोर्ड आपण स्क्रीनवरती पाहू शकतोय आमचे उरण समालोचक असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि आताचे सल्लागार आपल्याला मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत, की ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला खूप गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून नक्कीच आम्ही त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण की उरण समालोचक असून म्हटलं तर आप्पा जयदास ठाकूर असतील, नक्कीच या उरणचं ढाण्याबाग जगदीश ठाकूर असतील, तसेच आमचे लाडके प्रकाश ठाकूर असतील. हे 3 ठाकूर यांचं खूप सारं मार्गदर्शन आम्हाला लाभतं आहे. तदनंतर आपण पाहतोय मेघनाथ मडवी असतील, यांच्या माध्यमातून देखील आम्हाला खूप सारं मार्गदर्शन केलं जातं आणि त्यांच्यामुळेच
आम्ही थोडीशी प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यानच्या काळामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांची खूप टुर्नामेंटमध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील निवड केली जाते. असे सुनील पाटील सर देखील आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील या आयोजनामध्ये, या उरण प्रीमियर लीगमध्ये अगदी स्वागत केलं जातं आहे. आपण ऑन स्क्रीनवरती नक्कीच रायगड भूषण नितेशजी पंडित सरांना पाहतोय की ज्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून ही साकारलेली उरण प्रीमियर लीग स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांना नक्कीच तोलामोलाची साथ आपण पाहिले तर अतिश पाटील आणि नक्कीच खूप साऱ्या पाठीराख्याने दिले आहेत. त्यांच्यामुळेच हा उरण प्रीमियर लीगचा 2022चा थरार अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तब्बल 6व्या दिवसामध्ये पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपण पाहतोय देण्यासाठी सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील, व्यावसायिक क्षेत्रातील खूप सारे मान्यवर या 6 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सफल होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये जाताना देखील पाहायला मिळते कारण की 15 धावा काढायच्या आहेत आणि इथं जरीमरी नागाव संघाला 15 धावा रोखायच्या आहेत आणि या दोन संघामधील द्वंद्व आपल्याला पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार हे द्वंद्व या प्रश्नानं इथं उदाहरण आलं, परंतु त्याचं उत्तर नक्कीच या षटकामध्ये आपल्याला मिळणार आहे. गोलंदाजीच्या भोवल्यावरती, गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नक्कीच एक रायझिंग स्टार या उरणचा उभरता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे विवेक हातनोरकर, की काही दिवसापूर्वीच ज्याने आपल्या स्वप्नातील सायकल नक्कीच मॅन ऑफ द सिरीजच्या भूमिकेमध्ये बोकेडविडा या मैदानामध्ये साकारली होती. आणि बोकेडविडाचं मैदान कारण की ज्या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल तर एक अट तिथं जरूर आपल्याला पाहायला, कारण की ही अट जी होती ती नक्कीच मी त्याच्या प्रेमात पडलो की खेळाडूला कधीही पाण्याची गरज लागली ना तर ते पाणी त्या क्षणी मॅच सामून पोचवलं जाईल. तो पहिला चेंडू असेल किंवा शेवटचा चेंडू असेल, कारण की असं कधी पाहायला मिळत नाही आहे. परंतु बोकेडविडा गावातील खंडोबा ग्रुप संघाच्या माध्यमातून जी स्पर्धा भरवली होती त्या स्पर्धेमध्ये नक्कीच अगदी चांगलं आयोजन करण्यात आलं होतं. त्या स्पर्धेमध्ये ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल विवेक हातनोरकरने पटकावली होती. परंतु एक कडक मॅच आपल्या भेटीसाठी आली आहे. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय प्रतीक ठाकूर, नॉन स्ट्राईकला प्रयास पाटील. मॅच ऑन होईल, गेम ऑन होईल. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज विवेक हातनोलकर. नक्कीच ही मॅच अगदी टाईट होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा पंचांचा हिरवा कंदील आमच्याकडे आलाय. पहिला चेंडू यावेळेला स्लॉक स्वीप केलाय. चेंडू जाईल 6 धावांसाठी. विवेकच्या पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय स्वॅगचे आणि चेंडू मात्र अगदी स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून मारला. स्लॉक स्वीप पाहायला मिळाला 6 धावांचा. हा उंच माझा टोळा, कारण की प्रतीक ठाकूर म्हटलं तर नक्कीच या उरणचा मिस्टर हेलिकॉप्टर, की एका मॅचमध्ये ज्यानं जवळपास 8 ते 9 फटके हेलिकॉप्टरच्या स्वरूपामध्ये मारले होते आणि तदनंतर त्याचं नाव मिस्टर हेलिकॉप्टर देखील पडलेलं आम्ही याची डोळं पाहिलं. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. पाहूया येणारे 5 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. अजून सामना टाईट होईल, कारण की त्यासाठी तुम्हाला विकेट घ्यावी लागणार आहे. क्षेत्ररक्षण पूर्णपणे पांगवलेलं आहे. या वेळचा चेंडू बॅटला चुंबन घेऊन यष्टीरक्षक च्या हातामध्ये जाऊन विसायला. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला दणका दिला तो. नक्कीच इथं मात्र विवेक हातनोलकरने दाखवून दिलाय तुम्हाला पहिल्या चेंडूवरती षटकार मारू शकतोस तर पुढच्या चेंडूवरती तुला डगआउट मारण्याची ताकद, डगआउट मध्ये पाठवण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये आहे. म्हणजे या वेळेला नक्कीच
हा फलंदाज बाद होतोय, म्हणजे शेवटची जोडी यावेळेला मैदानामध्ये असेल. कारण की इथं सर आपण- आपण पाहतो या प्रेक्षकांमध्ये आदरणीय श्री जयेंद्रजी कडू यांचे बंधू जितू कडू उपस्थित आहेत. मी जितू दादांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. जितू कडू सोनारी कृपया आपण प्रेक्षकांमध्ये न थांबता अतिथी कक्षामध्ये यावं. आदरणीय श्री जयेंद्र कडू यांचे बंधू कृपया आपणास विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. नक्कीच आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर जितेंद्र कडू यांचा खेळ बहरताना पाहायला मिळतो. त्यांची दुसरी इनिंग देखील चालू झाली आहे आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचकावरती येऊन साणापन्न व्हायचा. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे, कारण की नक्कीच यावेळेला शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. म्हणजे एक विकेट जर संपादन केला तर हा सामना जरीमरी नागाव संघ आपल्या खिच्यामध्ये घालू शकतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. या 4 चेंडूमध्ये तुम्हाला 2 दणके द्यावे लागणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन जितेंद्र कडू आपल्या सुपुत्रासोबत इथं आलेत, त्यांचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत करतो आहे. यावेळेला हलक्या हाताने अगदी सेफ शॉट खेळून काढलाय. लॉंगऑफच्या दिशेला चेंडू अडवला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका संभवला. इथं फलंदाज बाद होईल की नाबाद असेल यासाठी थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच यावेळेला आपल्याकडे पहा. नक्कीच राजेंद्र घरात आमच्याशी जोडले गेलेत. आणि हृदयाचे ठोके मात्र विनोद स्पोर्ट गावठाण संघाचे धडा 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 वाजू लागलेत. काळगाचे ठोके मात्र मेंदूला सुन्न करणारा सामना आहे. आणि फलंदाज बाद होतोय, त्यामुळे जरी मरी नागाव संघ विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जरी मरी नागाव संघाचं अभिनंदन आणि विनोद स्पोर्ट गावठाण संघाला पुढच्या मॅच साठी आमच्या समोरचन कक्षाकडून खूप साऱ्या शुभेच्छा. एक मिनिट, वेट वेट वेट, मैदान सोडू नका अजूनही. पंच डिसिजन, मैदान सोडू नका, मैदानाच्या आतमध्येच थांबा. अगदी घाई गडबड. नक्कीच मी दिलगिरी एक करतोय. आमच्याकडून थोडीशी चूक झाली आहे, कारण की नक्कीच माणूस हा चुकांचा पुतळा असतो. कारण की आपण पाहूया की जवळपास दुसऱ्या अँगलने पाहिल्यानंतर इतर पंचांच्या लक्षात आलंय की चेंडू मात्र यष्ट्यांवरती लागला नव्हता. विवेक हातनोलकरचा हात यष्ट्यांवरती लागलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण की पहिल्या अँगलमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर जवळपास फलंदाज बाद असल्यासारखं वाटला, परंतु दुसऱ्या अँगलमध्ये चेक केल्यानंतर विवेकचा हात मात्र यष्ट्यांवरती लागलेला हे निदर्शनास आल्यामुळे इथं मात्र पंचांनी मात्र ही आपली चूक मात्र त्यामुळे चुकीबद्दल क्षमस्व. मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतोय आमच्या लाडक्या सर्व प्रेक्षकांची, लाडक्या सर्व खेळाडूंची. कारण की पहिल्या अँगलमध्ये असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र कारण की असं वाटलं होतं की चेंडू वेगच्या हातामध्ये आहे, परंतु ज्या वेळेला यष्ट्यांवरती हात लावला गेला त्यावेळेला चेंडू विवेकच्या हातामध्ये नव्हता, फक्त हात यष्ट्यांना लागलेला आहे. 2 मिनिटं पुन्हा एकदा. नक्कीच पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामधून मी दिलगिरी व्यक्त करतोय. चुकीला माफी असावी. अजूनही नक्कीच कन्फर्म नाही आहे. पुन्हा एकदा डिसिजन पेंडिंगच आहे. पंच अजूनही विचार विमर्श करतायत. पूर्ण क्लिप पाहिली जाते.
नक्कीच मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतोय की इथं नक्कीच पहिली व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आम्ही डिसिजन डिक्लेअर केला होता, परंतु इथं मात्र चुकीला माफी असावी. माणूस हा चुकांचा पुतळा आहे, त्यामुळे माझ्याकडूनच ही चूक झाली आहे. कारण की दुसऱ्या अँगलमध्ये जेव्हा पंचांनी पाहिलं, व्हिडिओ क्लिप पाहिली, त्यानंतर त्यांना आढळलं की चेंडू मात्र विवेकच्या हातामधून सटकला होता आणि त्याचे फक्त हात यष्ट्यांवरती लावले होते. त्यामुळे आम्ही चुकीची दुरुस्ती करतोय. त्यामुळे अजूनही सामना जिवंत असेल, अजूनही सामना पंचांचा अजूनही ठोस निर्णय आमच्यापर्यंत आला नाही आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये काही क्षणातच हा निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. म्हणजे नक्कीच दरम्यान दोन्ही पंचांचा निर्णय आलाय. नॉट आउट असेल फलंदाज, म्हणजे 2 धावा ऍड होतील. त्या मात्र गावठाण संघाच्या खात्यामध्ये सामना थोडासा लांबलाय. पुन्हा एकदा मी क्रिकेट रसिकांची तसेच जरीमरी नागाव संघाच्या सर्व खेळाडूंनी माफी मागतोय की माझ्याकडून अगदी चूक झाली आहे. त्यामुळे नक्कीच आपला मोठा बंधू समजून मला माफ करायचं आहे. काही हरकत नाही, जाऊया मॅचकडे. अजूनही सामना कडक होणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अजूनही सामना टाईट आहे, कारण की कोण जिंकेल कोण हरेल हा निर्णय अजूनही पेंडिंग असेल. कारण की येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. आणि डावखऱ्याचा फलंदाज सुनील टकले यावेळेला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जाणार आहे. अजूनही मॅच कडक होणार यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन. उरण प्रीमियर लीगचा हा दैवित्यमान सोहळा 2022 आहे. दैवित्यमान पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळतं आणि रंगलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्स स्वीप, दुधारी तलवार आणि इथं काय घडलंय? ओ माय गॉड, फलंदाज नक्कीच पुन्हा एकदा चेक करायचं आहे. आणि आपण पाहू शकतोय फलंदाज बहुतेक हिट विकेट आंतरराष्ट्रीय नियमातील स्वयंचितच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळे विजय होतोय जरीमरी नागाव संघ. जरीमरी नागाव संघाचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. फलंदाज निघाले, त्यामुळे कारण की नक्कीच तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलंय. चला मैदान सोडायचं आहे. विजय होतोय आणि हस्तोलंघन करायचं आहे.